नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. अंबरनाथच्या एका रासायनिक कंपनीमध्ये भीषण आग लागलेली होती. वायू गळती होऊन ही आग लागल्याची माहिती मिळालेली होती. रात्री उशिरा लागलेली ही आग आटोक्यात आणण्यामध्ये आता यश आलेलं आहे. मोरिवली MIDCत एका कंपनीला ही आग लागलेली होती. वायू गळतीनंतर केमिकलचा स्फोट देखील झालेला होता. जैन अँड जैन या कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली होती. सुट्टी असल्या कारणामुळे कंपनीमध्ये कामगार नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीचं खूप मोठं नुकसान या आगीमध्ये झाल्याची माहिती समोर येते. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. गणेश, अंबरनाथच्या केमिकल कंपनीत ही आग लागली होती, जी सध्या नियंत्रणात असल्याची माहिती मिळतेय. काय नेमकी माहिती याबद्दलची? अजिंक्य, रात्री उशिरा या कंपनीमध्ये आग लागली होती. शुक्रवार असल्यानं ही कंपनी बंद होती. मात्र गुरुवारी जी काही प्रक्रिया कंपनीत झाली होती रिएक्टरमध्ये, त्याच्यामध्ये काहीतरी वायू होता आणि त्याची गळती झाली होती आणि तिथल्या परिसरातील नागरिकांना याचा श्वसनाचा त्रास जाणू लागला आणि काही वेळातच आगीच्या संपर्कामध्ये हा वायू आला आणि त्याच्यामुळे रिएक्टरचा स्फोट झाला मोठा. त्यानंतर तिथल्या स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. आग मोठी असल्या कारणानं अग्निशमन दलाची एक गाडी, त्याचबरोबर MIDC अग्निशमन दलाची एक गाडी, त्याचबरोबर उल्हासनगर अग्निशमन दलाची, अशा 3 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2 तासानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. मात्र तरी देखील तिथल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणू लागला होता, कारण संबंध परिसरामध्ये ही वायू गळती झाली होती आणि त्यानंतर काही वेळानंतर ती थांबली. आता सध्या इथे कुलिंगचं काम सुरू आहे. मात्र वारंवार या परिसरामध्ये आगी लागता आहात, स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होतोय. आता या संदर्भात पोलीस प्रशासन काय याच्यावर ऍक्शन घेतं ते पाहावं लागेल. मात्र आगीचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे. अजिंक्य. गणेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी चंद्रपूर मधली आहे. चंद्रपूर शहरात रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलेलं होतं. या सगळ्याचा ज्यावेळेला पोलिसांनी तपास केला त्यावेळी काही धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे. क्राइस्ट रुग्णालयातल्या एका डॉक्टरला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. डॉक्टर जावेद सिद्दीकी याला या प्रकरणी अटक झालेली आहे. गैरप्रकारात मदत करणाऱ्या 2 नर्सेसनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. रेमडेसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. डॉक्टरसह 2 नर्सेसही ताब्यात घेतल्या गेल्या आहेत. एकूण 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. चंद्रपूर शहरात रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याचं उघडकीला आलेलं होतं. पोलिसांनी त्यानंतर जो तपास केला, या तपासात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. काळा बाजार करणाऱ्या डॉक्टरला आता गजाआड करण्यात यश मिळालेलं आहे. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. हैदर, चंद्रपूरमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलेलं होतं. 5 जणांना आता अटक करण्यात आलेली आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? काल ड्रग अँड फूड डिपार्टमेंट आणि पोलीस विभागाला एक गुप्त माहिती मिळाली की शहराच्या मुख्य जे शहराचा चौक आहे, गांधी चौक, त्या ठिकाणी 2 व्यक्ती खरेदी आणि विक्री यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली. त्यांचा सापळा रचला गेला आणि या 2 व्यक्तींना अटक केली गेली. यांची तपास केला गेला तर धक्कादायक खुलासे पुढे आले. चंद्रपूर शहरातील अत्यंत चांगल्या सेवा देणाऱ्या खाईस हॉस्पिटलमधले डॉक्टर जावेद आणि त्यांच्यासोबत असलेले 2 नर्स या कामात आहे अशी माहिती मिळाली. त्यांची सखोल चौकशी केली गेली आणि त्यांना या गोष्टीमध्ये दोषी पाहिलं गेलं आणि त्यांना अटक करण्यात आली. यासोबतच पुन्हा त्यांनी जे इंजेक्शन आहे किती लोकांना विकल्या आणि किती इंजेक्शन विकल्या त्यांनी गहार केल्या त्या संदर्भात पोलीस चौकशी करत असली तरी जिल्हा प्रशासन यांनी नियोजन केलेलं आहे की अन्न व औषध प्रशासन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोचवते आणि रुग्णांच्या नावाने किंवा रुग्णसंख्येच्या हिशोबाने ही इंजेक्शन पोहोचवले जाते. तरीही रुग्णांच्या जीवाशी खेळ करत हे इंजेक्शन बाहेर चढाभावाने विकल्या जाते. अत्यंत गंभीर ही बाब आहे, धक्कादायक ही बाब आहे. यासाठी पुन्हा असे किती टोळ्या सक्रिय आहे याचा आता शोध घेणं आता पोलिसांसमोर एक आव्हान आहे. हैदर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.
पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। लहान मुलांसाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे। बालरोग तज्ज्ञांची एक टास्क फोर्स तयार होणार असल्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असू शकते, याबद्दलचा इशारा देखील दिला गेलेला आहे। कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते आणि ती लहान मुलांसाठी घातक असू शकते असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे आणि यासाठी राज्यात एक टास्क फोर्स तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। कोरोनाचा लहान मुलांना होऊ शकणारा संभाव्य त्रास लक्षात घेता विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची एक बैठक देखील बोलावणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। त्यानंतर एका टास्क फोर्सची निर्मिती केली जाईल, ज्या टास्क फोर्समध्ये बालरोग तज्ज्ञांचा समावेश असेल। कोरोनाचा धोका वाढतोय आणि अशातच कोरोनाचा संसर्ग लहान मुलांनाही घातक ठरतोय। तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते। पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक झालेला होता, त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत हा धोका आणखी जास्त असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। आतापर्यंत 10,000हून अधिक बालकं बाधित झालेली आहेत, त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करताना राज्यातल्या लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटरची मागणी करण्यात येते। दरम्यान लहान मुलांकरता कोरोना सेंटर उभारण्यासाठी अडचणी येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुलांकरता नव्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे। लहान मुलांच्या दृष्टिकोनातून खूप अडचणी असतात, कारण लहान मुलांना त्यांच्या आईला घेऊन सुद्धा बसावं लागतं। कारण लहान मुलांचं वय हे 1 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत आहे, असा आपण पिडियाट्रिशियनचा जो रेंज असतो साधारण मुलांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भात, तर त्या बाबतीत मी सांगितलं की SNCUs, ICUs याच्यासाठी पिडियाट्रिक SNCUs हे सेपरेट करावे लागतात। त्याच्या बाबतीतलं नियोजन करण्यासाठी एक पीडियाट्रिक टास्क फोर्स हा करण्यात येत आहे। पीडियाट्रिक टास्क फोर्सच्या ज्या काही मार्गदर्शन सूचना असतील त्या अनुषंगाने आम्ही पूर्वतयारी म्हणून काम करून ठेवणार आहोत। यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघूया। मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक होणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होईल। अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित असतील। मराठा आरक्षणाबाबतची पुढची दिशा या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। मराठा आरक्षणाबाबतची पुढील दिशा ठरवण्यासाठी म्हणून मराठा आरक्षण उपसमितीची आज दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा आलेला निकाल हा धक्कादायक आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। तर कोरोना आणि मराठा प्रश्नावर 2 दिवसांचं अधिवेशन घ्या असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। राज्य सरकारचं काही चुकलं नाही। कायदा ज्यावेळेस झाला त्याच्या आधी एकमताने ठराव झालेला होता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये। सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला होता। त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये देखील ते मान्य करण्यात आलं। ज्यावेळेस भारत सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं, काही जण गेली तिथं तारखा पडल्या। त्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार असताना जे वकील होते ती जशीच्या तशी टीम ठेवलेली होती। उलट ॲडिशनलचे काही वकील लोक तिथं जास्तीचे दिलेले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशाच प्रकारची महाविकास आघाडीची पण भूमिका आहे। आता काही जण एक वेगळं राजकारण करून किंवा आमचं सरकार असताना त्या वेळेस हा निर्णय इथं ग्राह्य धरण्यात आला, परंतु आता यांनी दुर्लक्ष केलं असं काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। वास्तविक त्याला काही अर्थ नाहीये। मराठा समाजाच्या आरक्षण रद्द करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचं वेगळं मत आहे।
ते आमच्यावर टीका भारतीय जनता पार्टीवर, देवेंद्र फडणवीस सरकारवर करतायत. आम्ही त्या ठिकाणी सरकारचा कसा निष्काळजीपणा, नाकर्तेपणा होता हे या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगतोय. मला वाटतं विधिमंडळाच्या त्या ठिकाणी संविधानिक प्लॅटफॉर्मवर कोणाचं काय चुकलं याचं त्या ठिकाणी इत्थंभूत चर्चा व्हायला पाहिजे आणि मराठा समाजासमोर नेमकं कोणाचं काय चुकलं आणि भविष्यात काय करायला पाहिजे हे या ठिकाणी जायला पाहिजे. म्हणून अजितदादांना शक्यता वर्तवण्यापेक्षा माझी विनंती आहे की आपण 2 ते 3 दिवसाचं अधिवेशन घ्यावं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं उदयनराजे म्हणाले. वेगवेगळ्या पक्षातल्या ज्येष्ठ लोकांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्टपणे मांडलेली नाही असा सवाल उपस्थित करत नाव न घेता त्यांनी शरद पवार यांना टोला लगावलाय. तर मराठा समाजानं यापुढे आंदोलन करू नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात अडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका असा आदेश त्यांनी मराठा समाजाला दिलेला आहे. आमचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ त्यात कुठल्या जाती जमातीतलं असतं तर त्यांना ते सगळं लागू होतं ना. का मराठा सोडून सगळ्यांना लागू करताय, मराठ्यांना बाजूला करताय? कोण सहन करणार आहे? ही जरी हा सुप्रीम कोर्टचा निकाल असला तरी राज्य शासनाने आता हे जे आहे ज्यांना आमदार आणि खासदार म्हणून निवडून दिले त्यांची जबाबदारी, नैतिक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का? कोण जे ज्येष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते का त्याच्यावरती भाष्य करत नाही? का त्यांचं अजूनपर्यंत त्याच्यावरती काय एक साधं स्टेटमेंट नाही? यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीमधल्या मतभेदाची. बांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे नेते जिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केलेत. माझ्या विभागात जी कामं केली जातात त्यात अनिल परब आडकाठी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरूनही त्यांनी निशाणा साधलाय. दरम्यान जिशान सिद्दीकी यांच्या आरोपांवर अनिल परब यांनीही प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना के वरिष्ठ मंत्री अनिल परब जी, एक्स मेयर माडेश्वर जी जिसके सामने मैं इलेक्शन लड़ा था, कॉरपोरेटर्स, वार्ड ऑफिसर, बीएमसी के अधिकारी सब थे, मगर मुझे इनवाइट नहीं किया जाता. तो ये क्या मैसेज देने की कोशिश कर रहे हैं? और जो भी मैसेज देने की कोशिश कर रहे हैं, मैं तो इधर काम करने के लिए आया हूँ. पूरे क्षेत्र में पता है कि कौन काम कर रहा है और अनिल परब जी को ये पता होना चाहिए कि लोगों की मैंडेट मेरे साथ है. 1.5 साल हो गया चुनाव को, मगर कुछ भी काम करने की मैं कोशिश करूं तो उस पर वो बाधा डालते हैं. बीएमसी एनओसी देने में टाइम लगाती है, कभी कभी देती नहीं है. तो ये सब जो इश्यूज है ये नहीं होने चाहिए. लोगों ने मुझे काम करने के लिए सिलेक्ट किया है, डेवलपमेंट करने के लिए सिलेक्ट किया है और मैं काम तो करूंगा. जो बाधाएं डाल रहे मैं इतने वरिष्ठ मंत्री को निवेदन करूंगा कि उनको शोभा नहीं देता है. जो पेटीनेस है उनकी वो शोभा नहीं देती. आम्ही असे 3-4 जणांनी जाऊन तिकडे उद्घाटन केलं. हे वॉर्डाच्या एका वॉर्डाच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन होतं. हा काय पूर्ण विधानसभेचा कार्यक्रम नव्हता. तरी देखील जिशान सिद्दीकी हे आमदार आहेत, त्यांचा प्रोटोकॉल हा सांभाळला गेलाच पाहिजे. कोणाला बोलवायचं नाही हा विषय काही माझ्याकडे नाही आहे. तो खरं महानगरपालिकेने बोलवलं, वॉर्ड ऑफिसरचा फोन होता म्हणून मला काही लेखी निमंत्रण नव्हतं, पण माझ्या घराच्या बाजूलाच होतं म्हणून मी त्याचं उद्घाटन केलं. तरी देखील याच्यामध्ये कुठलंही राजकारण होऊ नये. स्थानिक आमदाराला देखील बोलवलं पाहिजे, त्यांच्या हस्ते देखील उद्घाटनं झाली पाहिजेत. मी या मताचा आहे आणि त्यामुळे याच्यावरनं काही कोणी राजकारण करू नये किंवा हा काही राजकारण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस झालाय. सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याचं दिसलं. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात जोरदार वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. अधूनमधून पडणाऱ्या या जोरदार पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता आंबा आणि काजू उत्पादकांच्या चिंतेत आणखीन भर पडलेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन,
कोरोनाला जर नियंत्रणात आणायचं असेल तर कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क घालणं. मास्क घाला, सुरक्षित रहा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.